आज या ठिकाणी कुंडल ग्रामपंचायतीमध्ये विशेष अशी मीटिंग या ठिकाणी बोलवलेली आहे। शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात गेली 1 महिना कुंडल गावामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी गावचे सरपंच आदरणीय जयराजदादा होवाळ, उपसरपंच किरण भाऊ, उपस्थित असणारे पलूस पंचायत समितीचे उपसभापती अरुणपापा पवार, त्याचबरोबर आवटे तात्या, इरिगेशन फेडरेशनचे सर्वेसराव म्हटलं तर वावगं ठरणार नाही JP भाऊ, आदरणीय दिनकर काका, उपस्थित असणारे सर्व सदस्य, पत्रकार बंधू, गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र, या शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात गेली महिना ते 1.5 महिना कुंडलमध्ये एक लोकचळवळ उभा राहिलेली आहे। त्या लोकचळवळीला कुंडल ग्रामपंचायतीनं दिनांक 8/5/2026 या दिवशी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला गावातर्फे आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावानं त्याला विरोध केलेला आहे। तरीसुद्धा या ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे या गावाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणांना लाड यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य मागल्या 2 दिवसामध्ये मीडियामध्ये करण्यात आली। त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी ही मीटिंग या ठिकाणी बोलवलेली, पत्रकार परिषद बोलवलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्वांचं स्वागत करतो। आदरणीय या ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण भाऊ यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। शक्तिपीठ महामार्गाच्या आंदोलनाच्या मीटिंगमध्ये माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी पदवीधरचे आमदार व आमचे नेते आदरणीय अरुणांना लाड या आंदोलनामध्ये कुठेही दिसून येत नाहीत म्हणून जो काही आरोप केलेला आहे त्या आरोपाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज कुंडल ग्रामपंचायतमध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। ज्या कुटुंबानं गेली 80 वर्ष शेतकरी, शोषित आणि दीनदलितांच्यासाठी त्याग केला, आंदोलन केली, उपोषणे केली, त्यांना न्याय मिळायसाठी ज्या अस्त्राचा वापर करता येईल तो वापर केला आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी जे कुटुंब अहोरात्र झटलं त्या कुटुंबाच्या वरती शंका घेण्याचं काम आदरणीय खासदार साहेबांनी केलं आहे। त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। कारण गेली 60-65 वर्ष प्रत्येक आंदोलनात, मग इरिगेशन फेडरेशनचं असू दे, गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी असू दे, किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही आंदोलनात आदरणीय अरुणांना उपस्थित नाहीत किंवा त्या आंदोलनाचं अण्णांनी नेतृत्व केलेलं नाही असा एकही घटनाक्रम नाही। परंतु गेल्या 1 महिन्यापासून या भागामध्ये शक्तिपीठचं आंदोलन जे सुरू आहे त्या आंदोलनात पहिल्यांदा शक्तिपीठाचा मार्ग बदलला आणि ह्या भागात आंदोलनाचं लोण पसरलं। परंतु त्या वेळेपासून आदरणीय अण्णा आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तब्येत ठीक नसल्यामुळं विश्रांतीच घेत आहेत। परंतु काल परवा इरिगेशन फेडरेशनचं उपसाबंदीचा आदेश असू दे, त्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन उपसाबंदीचा आदेश उठवायला सकट आदरणीय अण्णांनी बैठक घेऊन प्रयत्न केले। प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं म्हणजेच त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असं नाही। तर आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली कुंडलची ग्रामपंचायत कार्यरत असून 8/5/2026 रोजी या ग्रामसभेनं ठराव घेऊन या शक्तिपीठ महामार्गाचा निषेध व्यक्त केलेला आहे। आणि यापुढे जर आदरणीय अण्णांच्यावरती कोणीही कसल्याही प्रकारचं जर वक्तव्य केलं तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका आम्हाला कार्यकर्त्यांना घ्यावी लागेल असं या निमित्तानं व्यक्त होतं। जी काय राजू शेट्टींनी वक्तव्य केलं त्या संदर्भात आपण आज बसलो आहोत एकत्र। वास्तविक आता त्यांनी त्यांच्या विवेचनामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे त्याने टीका केली असं वाटत नाही, पण थोडंसं घसरतं अण्णा आंदोलनामध्ये नाहीत एवढा विषय त्यांनी घेतलेला आहे।
एवढ्याच विषयासंदर्भात जर विचार केला तर वास्तविक पाहता अण्णा कुठल्या पक्षात आहेत हा विषय वेगळा, परंतु त्यांनी सांगितलं की बाबा जी डी बापूंचा वारसा त्यांनी चालवायला पाहिजे चळवळीचा. आपण पाहतोय केवळ जी डी बापूचाच नाही, नागनाथ अण्णांचा, एन डी पाटलांचा सुद्धा वारसा, ज्याने अखंड आयुष्य चळवळ केली एन डी पाटील, त्यांचा सुद्धा वारसा अण्णाच चालवत आहेत. 5 जिल्ह्याचं इरिगेशन फेडरेशन, त्या इरिगेशन फेडरेशनची संपूर्ण सूत्र सर्वांनी अण्णांच्याकडं सोपवली आणि अण्णांनी ती स्वीकारली. अण्णांच्याकडं का सोपवली तर अण्णांचा पिंड चळवळीचा आहे, संघर्षाचा आहे. आणि बापू असतानासुद्धा, एन डी पाटील असतानासुद्धा, नागनाथांना असतानासुद्धा ज्या आतापर्यंतच्या चळवळी झाल्या त्यावेळा कुठंही अरुणांना त्या चळवळीमध्ये नाहीत असा विषय नाही. पाणी प्रश्नावरती, वीज प्रश्नावरती आणि सार्वजनिक हितसंबंधाच्या प्रश्नावरती अण्णा त्यामध्ये नाहीत असा विषय कुठेही आलेला नाही. आपण सर्वजण जवळून पाहत आहोत. ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये इरिगेशन फेडरेशन व्यासपीठ सर्वपक्ष आहे, पाण्याच्या संदर्भात जी 1300 रुपये पाणीपट्टी होती, आपण जे नदीचं पाणी उपसून शेतामध्ये आणतो त्या पाण्याला नदीचा कर किंवा मायनर टॅक्स किंवा इरिगेशनची पाणीपट्टी आपण म्हणतो. ही इरिगेशनची पाणीपट्टी 1350 होती, ती 13,500 शासनाने केली. त्यावेळेला अण्णांनी त्याला विरोध केला, 2-3 वेळा बैठका घेऊन त्याचा निषेध केला आणि पाणीपट्टी कुणीही या पद्धतीनं भरायचं नाही असं आव्हान केलं. यामध्ये ज्या वेळेला कनेक्शन तोडायचा प्रसंग आला त्यावेळेला ठामपणे फेडरेशन उभं राहिलं अण्णांच्या नेतृत्वाखाली. आपण अनेक वेळा कोल्हापूरला मोर्चे काढले या संदर्भात. राजू शेट्टी वास्तविक पाहता ते माननीय आहेत, खासदार आहेत, आम्ही त्याच्यावर टीका करतोय अशातला भाग नाही. पण एक नक्की की त्या चळवळीमध्ये आम्ही आव्हान करून सुद्धा, बोलवून सुद्धा, निमंत्रण देऊन सुद्धा सभा संपल्यानंतर तिथं उपस्थित राहिले. ह्याचा अर्थ असा होतो का त्यांना चळवळ मान्य नाही किंवा चळवळ ते करत नाहीत, असं होत नाही. चळवळीमध्ये सातत्यानं तेही आहेत, अण्णाही आहेत. चळवळ हा यांचा पिंडच आहे. त्यामुळे या पद्धतीनं समाजामध्ये जी काही चुकीच्या पद्धतीनं संदेश केला आहे तो चुकीचा आहे. आता इरिगेशन फेडरेशनची 30 मेला कारखान्यावरती बैठक झाली. त्यामध्ये काय पुण्याचे लोक होते, सातारचे होते, म्हणजे 5 जिल्ह्याचे फेडरेशनचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी व्यासपीठावरून अण्णांनी जाहीररित्या सांगितलं की हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्याचं नुकसान करणार आहे, थांबला पाहिजे. त्यामध्ये त्या बातम्या पुन्हा पेपरला सविस्तर आल्या. शक्तिपीठ महामार्गाला इरिगेशन फेडरेशनचा विरोध अण्णांनी त्यामध्ये सविस्तर मांडलं होतं. केवळ विरोध नाही केला, त्यांनी सांगितलं की बाबा रे, लोकांच्या जमिनी काढून घेऊ नका. आज आपण ज्या तालुक्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्या सगळ्या बागायत जमीन आहेत आणि बागायत जमिनी काढून घेऊन तुम्ही काय तुटपंजा त्याला मदत करणार. आज जमीन वाढत नाही, जमीन आहे तीच राहते, जमिनीची वाढ होत नाही. आहे त्यामध्येच भावाभावांच्या मध्ये विभाजन होतं आहे. त्या शेती हा मूलभूत व्यवसाय, तो टिकला पाहिजे, त्याच्यावर आघात करू नका असं सांगितल्यानंतर त्याला पर्याय सुचवला अण्णांनी. शक्तिपीठ महामार्ग काढायचा आहे ना, काढा ना, अंडरग्राऊंड काढू शकता की तुम्ही शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्याचं नुकसान न करता अंडरग्राऊंड काढा. अशा पद्धतीची पर्यायी भूमिका सुद्धा त्या ठिकाणी सुचवली होती. वास्तविक हे सर्व लक्षात घेणं गरजेचं आहे. पाणीपट्टीच्या चळवळीमध्ये सुद्धा जे काय आपण आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये अग्रेसर राहून अण्णांनी ती पाणीपट्टी आज अखेर तहकूब केलेली आहे. आपण 1350 हेक्टरी पैसे भरतोय. वास्तविक पाहता विजेच्या प्रश्नावरती अनेक वेळा खासदार असून सुद्धा, आता हा टीकेचा विषय नव्हे, NTPCची वीज घ्या, औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करा. पुढं पावसाचं पर्जन्यमान, पाऊस पडणार नाही, पर्जन्यमान
अंदाज असा आहे की पाऊस भविष्यामध्ये पडेल याची गॅरंटी नाही. हे वर्ष धोक्याचं आहे शेतकऱ्यासाठी. आणि यामध्ये शेतकऱ्याला वाचवायचं असेल, शेतकऱ्याच्या आत्तापर्यंत पिकं जी काय आत्तापर्यंत लहान मुलाला ज्या पद्धतीनं आईवडील सांभाळतात त्या पद्धतीने पिकाची निगा घेऊन आपण हातातोंडाला आलेली पिकं, आता पाऊस लांबला तर काय होणार, पाण्याच्या पाळ्या लांबल्या आणि जर इरिगेशनच्या फ्युजा काढल्या म्हणजे उपसाबंदी लागू केली. अण्णांनी त्याच्यावर सुद्धा पर्याय सांगितले की उपसाबंदी करू नका, तुम्हाला विजेची गरज आहे. आज वीज तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं वीज आमच्याकडे शिल्लक पेपरला बातमी येत आहेत, महावितरण म्हणजे जाहिरात देत आहे की वीज आमच्याकडे शिल्लक आहे. मग वीज जर शिल्लक असेल आणि दुसऱ्या मार्गानं औष्णिक विद्युत मार्गानं दगडी कोळसा वापरून किंवा सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेचा पर्याय तुम्ही भागवू शकता, गरज भागवू शकता. पण पाण्याची गरज कुठं भागवायची, म्हणून जे 67 TMC कोयनेचं पाणी विजेसाठी राखीव असते त्यातलं तुम्ही 10 TMC पाणी शेतीसाठी राखीव ठेवा आणि वीज निर्मिती पाण्यापासून हायड्रो पॉवर निर्मिती बंद करा. औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून हे म्हणजे जो पर्याय आहे त्या पर्यायाच्या माध्यमातून तू विजेची गरज भागवा, अशा पद्धतीनं आव्हान केलं. म्हणजे एकूण जे शेतकऱ्यासंदर्भात असणारे जे एकूण प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं अरुणांनी भागीदारी करून ते प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 वेळा मुख्यमंत्र्यांच्यावर बैठक झाली आणि पाणीपट्टी तहकूबच करायला लावली. त्यामध्ये कुठला पक्ष पार्टी असा विषयच नाही, चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या संघर्षाच्या माध्यमातून आपण हे प्रश्न सोडवले. या सगळ्याचा अर्थ काय हो, अण्णा चळवळीमध्ये आहेतच ना. मग चुकीच्या पद्धतीनं थोडंसं खासदारांनी घसरतं जे काही आव्हान केलं, वास्तविकता ते आव्हान टीका नव्हेच, आव्हान केलं ते सुद्धा त्यांनी समजून घेणं, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षण करून एखाद्या व्यक्तीवर बोलत आता खासदार लेवलच्या माणसांनी कशा पद्धतीनं बोलावं हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सूचना करायचा अधिकार नाही. पण एक नक्की की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मूल्यमापन करताय, हे मूल्यमापन टाळा, वस्तुनिष्ठ परिस्थिती समजावून घ्या. या सांगली जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे 3 जिल्हे लढाऊ आहेत. यामध्ये पाणी प्रश्नावरती, विजेच्या प्रश्नावरती जे काही संघर्ष झाले, चळवळी झाल्या, त्या सर्व चळवळीमध्ये संघटन चळवळीचं अण्णांनी केलेलं आहे, माणसंच गोळा करण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे, रेटा निर्माण करण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे. आणि शासनाच्या विरोधात बसून शासनाची अडवणूक करून एक वेळ तरी विजेच्या प्रश्नावरती आपण रस्ता रोको केला. पुणे बेंगलोर हायवे आपण अडवला. त्यावेळेला मुंगीसारखी माणसं त्या रस्त्यावरती आली. शासनानं त्याच क्षणी तो निर्णय मागे घेतला, आपल्याला निर्णय दिला आणि वाढवलेली पाणीपट्टी तहकूब केली. आज आता असा प्रयत्न आहे की ही वाढवलेली पाणीपट्टी रद्दच केली पाहिजे, कारण परवडतच नाही. धो सह्याद्रीच्या पठारावरती पाऊस पडतो, नैसर्गिक पाणी, धरणं भरतायत आणि तुम्ही त्याच्यावर जसं काय जुलमी जबरदस्तीनं कर लावताय किंवा चुकीच्या पद्धतीनं पाण्याचं आकारणी करताय. त्यामध्ये अण्णांनी स्पष्ट सांगितलंय एकूण पडणारं पर्जन्यमान याचं मूल्यमापन असलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये जे एकूण पाण्याचे साठे आहेत, धरणं असतील, तलाव असतील, या सर्व माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करताय किंवा पाणी किती आहे आणि शेतकऱ्याला कशा पद्धतीनं देणार हे तुमचं नियोजन कागदावर प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात मिळालं पाहिजे. म्हणजे त्याला त्या तुम्ही नुसत्या वल्गना करताय उत्पादन वाढणीच्या, परंतु शेतीमालाचा दर किंवा शेती उत्पादनासाठी लागणारी जी काही साधनं आहेत त्या सर्वांचे दर मर्यादित राहिले पाहिजे, याचा कुठंतरी समन्वय साधला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हे अण्णांनी सातत्यानं लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही म्हणजे साखरेच्या प्रश्नावरती दराच्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा चळवळी करता. अनेक वेळा अण्णांनी जाहीररित्या सांगितले तुम्ही आमच्या कारखान्यात कधी आपण बैठक करूया. पण या प्रश्नाच्या मुळाशी काय आहे, मी म्हणतो एखादा साखर कारखाना व्यवस्थापनामध्ये काही चुकभूल असेल, दर कमी देत असेल, व्यवस्थापन हा त्या कमिटीचा भाग आहे. परंतु धोरण म्हणून या साखर कारखान्याच्या बाबतीत किंवा शेतकऱ्याला मिळणाऱ्या ऊसाच्या दराच्या बाबतीत एक निश्चितपणानं म्हणजे विचार होणं गरजेचं आहे. केंद्र शासनापर्यंत तो विचार जाणं गरजेचं आहे. तुम्ही साखरेचे दर मर्यादित ठेवण्यासाठी आयात निर्यातीवर बंधन घालताय गरजेनुसार. पण सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याचा येणारा उत्पादन खर्च आणि कारखान्यानं तयार केलेली साखर मार्केटमध्ये कोणत्या दरानं जाते आणि मग शेतकरीला दर देण्यासाठी जी काय तुम्ही म्हणजे दर दाम ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकरी वाचतो का आणि कारखान्याला सुद्धा हे बाबी किफायतशीर होतात का. व्यवस्थापनाचा विषय सोडून दिला. चांगल्या पद्धतीनं साखर कारखाना, खाजगी साखर कारखाने सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालवले जातात. म्हणजे काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं असेल, पण निश्चितपणानं जसा ऊसाच्या उतार्यावरती ऊसाचा दर तसा एकूण खर्चावरती साखरेच्या क्विंटलचा दर केंद्र शासनानं निश्चित केला पाहिजे. ते उत्पादन खर्चाला लागणाऱ्या गरजेनुसार केवळ एखाद्या कारखान्यावर टीका करून किंवा लोकांना सभासदांना कमिटीच्या अंगावर घालून हा प्रश्न सुटत नाही. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन केंद्र शासनाकडं मागणी करणं गरजेचं आहे. साखरेची आधारभूत किंमत निश्चित करा. सातत्यानं अण्णांनी प्रयत्न केलेला आहे आणि असं असताना तुम्ही कुठंतरी येताय आणि मग त्या निमंत्रण दिलेल्या ज्यांनी या शक्तिपीठ महामार्गाचं आंदोलनासाठी संघटन केले त्याने बोलवलं, तिथं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या म्हणण्यापेक्षा जे मूल्यमापन करताय ते चुकलेलं आहे हे स्पष्टपणानं त्यांनी आत्मपरीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आणि ते आत्मपरीक्षण झालं तरच तुम्ही चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांना बरोबर घेऊन एक जाण्याची पद्धत तुमची आहे असं मानावं लागेल. ते करावं लागेल तुम्हाला. आणि आत्ता जी परवाचा क्षणिक प्रश्न झालेला आहे तेवढ्यावरती काय विषय संपलेला नाही. शक्तिपीठ महामार्गासाठी आज लोकप्रतिनिधीसुद्धा विचलित आहेत. निवडून गेलेले असो किंवा निवडणुका लढवणारे असो, लोकांचं नेतृत्व करणारे कोणी असो, प्रत्येकाला वाटतंय, कोणी असं नाही की शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घ्यायला शक्तिपीठ झालं पाहिजे असं म्हणणारा कोणी शेतकरी नाही, लोकप्रतिनिधी नाही, कुठल्या पक्षाचा असू दे. हे जे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधी असलेलं आंदोलन हे पक्षविरहित आहेत. कुठल्या पक्षाचा विशेष घेऊ नका. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे. आणि त्या आंदोलनाला राजकीय गालबोट लावू नका. टीका टिप्पणी न करता सगळ्यांना बरोबर घेऊन हा मार्ग रद्द झाला पाहिजे. अंडरग्राऊंड जे अण्णांनी सुचवले अंडरग्राऊंड मार्ग काढा. त्याचं म्हणजे परीक्षण किंवा त्याचे संशोधन झालं पाहिजे, त्याच्यावर विचारविनिमय झाला पाहिजे. आणि कुठंतरी शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेणं, त्याचा म्हणजे त्याला काय काय शेतकऱ्यात भूमिहीन होणार आहेत, त्याला कोण जबाबदार? शासनाला तो अधिकार नाही कायदेशीररित्या. भूमिहीन करण्याचा अधिकार शासनाला नाही, शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा अधिकार शासनाला नाही. तेव्हा या सर्व गोष्टीचा समन्वयाने विचार करून सगळे कसे बरोबर येतील. ज्यावेळेला आता या आंदोलनामध्ये आपण काही ॲक्शन मूडमध्ये जाणार आहोत त्यावेळेला सगळ्यांना बोलवणार आहोत. अण्णा असं काय करत नाहीत, मर्यादित लोकांना बोलवायचं, त्यांना बोलवायचं, पक्ष पार्टीचा विषयच नाही. आंदोलन हे सर्वासाठी, सामान्य शेतकऱ्यासाठी. शेतकरी जिवंत राहिला तर पुढं म्हणजे तुमचं राजकारण किंवा उद्याचा तुमचा महाराष्ट्राचा उज्ज्वल काल. शेतकरी जिवंत नाही राहिला तर काहीच राहू शकत नाही. आज या ठिकाणी परवा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अण्णांना जे आवाहन केलं की चळवळीमध्ये, या शक्तिपीठ विरोधी चळवळीमध्ये सामील अण्णा का नाहीत असा त्यांनी प्रश्न केला होता. परंतु अण्णांचा जो इतिहास आहे तो आपणा सर्वांना परिचित आहे. आणि बापूंचा वारसा किंवा
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याने ज्याने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचा वारसा अण्णाच खरोखर चालवत आहेत. कारण शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या उत्पादनास रास्त भाव मिळण्याचा हा प्रश्न असेल, तर या वेगवेगळ्या प्रश्नासाठी अण्णा सतत चळवळीच्या माध्यमातून आंदोलनात सहभाग घेत असतात आणि ते त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा विधान परिषदेत सुद्धा या प्रश्नावर सतत आवाज उठवत असतात. याचा अर्थ अण्णा या शक्तिपीठ मार्गाला विरोध करत नाहीत असं होतच नाही. कारण परवाच इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं इथं महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये अण्णांनी स्वतःहून ठराव मांडलेला आहे की आम्हास इरिगेशन फेडरेशनचा या शक्तिपीठ मार्गास विरोध आहे आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचे शेतकरी त्या ठिकाणी गेले पाहिजेत, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे आम्हाला काय करावं लागेल ते आम्ही करणार आहे. अण्णाने उघडपणे अजून तसं भूमिका घेता आली नाही अण्णांना, कारण त्यांची आपणाला माहिती आहे, कल्पना आहे की गेली 5-6 महिने अण्णांची शारीरिक प्रकृती बरी नसल्यामुळं ते पूर्वीप्रमाणे ॲक्टिव्ह जास्त वाटत नाहीत, परंतु त्यांच्या डोक्यात सतत हेच विचार असतात आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा कसा मिळेल या दृष्टीनं ते सतत प्रयत्नशील आहेत. उद्याच्या होणाऱ्या कामेरीच्या आंदोलनामध्ये सुद्धा अण्णांचा सहभाग असणार आहे आणि ते काही या तुमच्यापासून अलग आहेत असं नाही आहे, तुमच्याबरोबरच आहेत. फक्त फिजिकली त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते प्रत्यक्ष आत्तापर्यंत तरी त्यांनी भाग घेतला नाही, परंतु इथून पुढं ते निश्चित आपल्याबरोबर येतील. आणि तुम्ही जे आव्हान केलेलं आहे ते आव्हानाला प्रतिसाद सांगायची काही गरजच नाही. अण्णा मुळापासूनच त्या विरोधात आहेत आणि कुणी सांगितलं किंवा आव्हान केलं म्हणून येणार आहेत असं पण नाही. त्यांची मानसिकताच त्या पद्धतीची आहे आणि त्या पद्धतीनं ते प्रयत्नशील राहणार आहेत. परवाच्या दिवशी विटा येथे शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीत आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी जे अण्णांच्या विषयी जे वक्तव्य केलं, आव्हान केलं, ते आव्हान वास्तविक पाहतात त्यांनी काय पूर्वकल्पना नसल्यामुळं त्यांनी ते आव्हान केलेलं आहे. कारण 8/5/2026 दरम्यान हा ठरावा ग्रामपंचायतीमार्फत दिलेला आहे आणि हा ठरावा त्या संघटनेला दिलेला आहे. शक्तिपीठ महामार्गाचे आंदोलन जे करते त्या आंदोलनाला ह्याला दिलेला आहे पाठिंबा अण्णांनी. आणि ही ग्रामपंचायत किंवा कुंडल गाव हे गाव अण्णा चालवतात ही त्याची कल्पना आहे, पण ती कल्पना वास्तविक पाहता जवळच्या लोकांनी द्यायला पाहिजे होती की बाबा अण्णांनी पाठिंबा दिलेला आहे, पण त्या चुकीच्या माहितीमुळं त्याची कल्पना नसल्यामुळं त्यांनी जे आव्हान केलं आणि तसं म्हणता पाहता सकाळी उठल्यापासून अण्णा हे शेतकऱ्यांच्याच प्रश्न बोलतात. ती संध्याकाळी 10 वाजोस्तर अण्णा शेतकऱ्याच्याच प्रश्न बोलतात. पाऊस आला नाही किंवा पाणी मिळालेलं नाही ह्या संदर्भात हा विषय आहे आणि आंदोलनात भाग घ्यायचा म्हणजे काही पुढारी आमच्या गावात आहेत की पाऊस आल्यावर छत्र्या उघडतात, पण ते अण्णांची छत्री उन्हाळ पावसाळा उघडी आहे, कुणी बी आण कुणी बी जावा. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे पिढ्यानपिढ्या चाललेली ही 3री पिढी आहे आणि ह्या विषयावर अण्णासनी आव्हान सांगण्यापत अण्णा एवढं लहान नाही की त्यासनी बाबा सांगावं की मी ह्या संघटनेत आहे मी किंवा ह्याच्यात आहे. ह्या संघटनेत पहिल्यापासून ज्या वेळेला शक्तिपीठ महामार्ग हा जाहीर झाला तेव्हा त्या दिवसापासून अण्णा ह्यात सक्रिय आहे. ती असं कुणी समजायचं नाही की अण्णा ह्यात सहभागी नाही ती किंवा कुंडल गाव सहभागी नाही, कार्यकर्ते सहभागी नाही. सगळी ह्या शक्तिपीठाला विरोध आहे आणि इथून पुढे विरोध राहणार. तर कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नका किंवा गैरअर्थ काढू नका आणि एकामेकाविषयी चुकीच्या माहित्या देऊ नका, एवढीच मला सांगायची इच्छा होती. मी सांगितलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषदेसाठी जे अण्णांच्या विषयी चुकीच्या माहितीच्या आधारे जी वक्तव्य झाली त्या संदर्भात विरोध करण्यासाठी किंवा त्याचं विश्लेषण करण्यासाठी कुंडल ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी ही आढावा मिटिंग घेतलेली आहे. त्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले गावातले सर्व प्रमुख, सर्व पत्रकार बंधू, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सर्व गावातील संस्थांचे प्रमुख आपण या मिटिंगसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानून ही मिटिंग संपली असं मी जाहीर करतो.